नमस्कार. आपण पाचोरा शहरातील विकास कॉलनी येथील खुल्या अशा भूखंडामध्ये आलो आहोत. या ठिकाणी आपल्यासमोर लिंबाचं भले मोठे 30 ते 40 वर्षांपासूनचं लिंबाचं वृक्ष आहे आणि ते परिसरातील जे रहिवासी आहेत प्रभू पाटील यांनी ते त्यावेळेला लावलं होतं आणि आज त्या वृक्षाला मोठी अशी फांद्या होत्या, मात्र त्यांच्या छाटण्या करण्यात आलेल्या आहे. कुठलीही अडचण नव्हती. आपण जर पाहू शकतात ओपन प्लेसच्या खुल्या भूखंडाच्या एका कोपऱ्याला ते आहे. इकडे लांब घर आहे, इकडे लांब घर आहे, इकडे घरच नाही आहे, इकडे घरच नाही आहे. असा खुला भूखंड असताना कोणतीही अडचण नसताना त्या ठिकाणी याची छाटणी करण्यात आली. बरं, छाटणी करण्याचा प्रकार देखील असतो. एक फांदी, दोन फांदी, छोटी फांदी छाटणी केली पाहिजे. पर्यावरणपूरक अशी छाटणी केली पाहिजे आणि निसर्गाचं सानिध्य आपल्याला मिळेल अशा पद्धतीने छाटणी झाली पाहिजे. मात्र ह्या वृक्षाला जर आपण पाहिलं तर काहीच ठेवलेलं नाही आहे. संपूर्ण छाटणी करून टाकलेली आहे. फक्त आणि फक्त एक सरळ बांधा उभा आहे. जशी त्याची पूर्ण मानच कापून फेकून दिली. आता हे वृक्ष कशी सावली देणार? याला फांद्या केव्हा बहरणार? पूर्ण वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष लोटले जातील तेव्हा हे सावली देणार का पुन्हा? म्हणजे या ठिकाणी छाटणीचा प्रकार जो आहे तो अशा स्वरूपाचा आहे की फार मोठ्या मोठ्या फांद्या या ठिकाणी तोडून त्या विकण्याचा या ठिकाणी घाट घातला जातो. आता या ठिकाणी ह्या फांद्या छाटणीचा आदेश कोण दिला? या वृक्षाला कत्तल करण्याचं काम कोण करतं आहे? पर्यावरणाला या ठिकाणी ऱ्हास करण्याचं काम कोण करतं आहे? पाचोरा शहरामध्ये असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. 15 दिवसात 2 वेळा 15 दिवसामध्ये या ठिकाणी याच वृक्षाचं जर आपण पाहिलं तर सुकं देखील या ठिकाणी दिसतंय लाकूड. म्हणजे 2दा वृक्षाची कत्तल करण्यात आलेली आहे. म्हणजे या फांद्या घेऊन जाऊन कुठेतरी विक्री होत आहे. मग कुठे विक्री होत आहे? काही व्यापारी याला खरेदी करतायत का? आणि उरलेलं जे बारीक बारीक जे लाकूड आहे, बारीक फांद्या ज्या आहेत तर त्या कुठेतरी स्मशानभूमीमध्ये कॉन्ट्रॅक्ट ठेकेदाराला देऊन त्या ठिकाणी त्या समजा उपयोगी आणल्या जात आहेत, मान्य आहे. मात्र मोठ्या फांद्या ह्या कुठेतरी सरळ विक्री होत आहेत असा आरोप येथील जे रहिवासी आहेत, प्रभू पाटील असतील, त्यांच्यासोबत जे 2-3 लोक आहेत, तर त्यांनी हा आरोपच केलेला आहे. आणि हा थेट आरोप त्यांचा असल्यामुळे नगरपालिकाने जर हे काम केलं असेल तर त्यांनी पुढे यावं आणि अशा ठेकेदारांना जागीच ठेचावं. त्यांना समज द्यावी की असं जर वृक्ष आपण जर तोडत असाल, असं वृक्षाची छाटणी करत असाल तर ती छाटणी कशी करावी हे त्याला शिकवण्याची वेळ आता नगरपालिकेवरती आलेली आहे. नगरपालिका प्रशासनाने याची जबाबदारी घ्यावी. कारण नगरपालिका प्रशासन जरी आज या विषयाला म्हणत असेल की आमच्याकडून छाटणी झालेली नाही आहे किंवा ही फक्त छाटणीच आहे, बाकी आम्ही झाडाची कत्तल केली नाही, मात्र आपण जर याला पाहिलं तर ही छाटणी नव्हे, ही कत्तलच आहे असा आमचाही थेट आरोप आहे. या शासनाने जर सांगितलं की पर्यावरणाचं रक्षण करा, वृक्ष लागवड करा आणि हिरवं सुंदर असं आपला परिसर बनवा, याला कुठेतरी केराची टोपली दाखवली जात आहे. आणि याच्यामध्ये कोण कोण सामील असू शकतं तर ते या ठिकाणी आपल्याला येत्या काळामध्ये आमच्या माध्यमातूनच आणलं जाईल समोर. आणि नक्कीच अशा छाटण्या जर पूर्ण वरती उचला, या अशा छाटण्या जर पूर्ण पाचोरा शहरामधील ठिकठिकाणी ओपन प्लेसमध्ये, खुल्या भूखंडांमध्ये, रस्त्यालगत होत असतील तर मी ट्रेन लाईव्ह न्यूज मुख्य संपादक दिलीप पाटील आपणास आव्हान करतो की अशा वृक्ष तोडीला, कत्तलीला जागेवरच थांबवा. त्यांना विचारा की हा आपण कोणत्या माध्यमातून, कोणाच्या परवानगीने हे त्याची छाटणी करत आहे, त्याला तोडत आहात. कारण या ठिकाणी कुणीतरी व्यापारी आर्थिक लागेबांधे सेटलमेंट करून त्या ठिकाणी सरळ पोहोचतोय, कुणाचंही लक्ष नसताना त्याला छाटतोय आणि मोठ्या फांद्या तो सरळ थेट आपल्या व्यवसाय खर्चासाठी वापर करतोय. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यासाठी असं जर कुठे काही आढळून आलं तर तुम्ही माझ्याशी थेट संपर्क करून आमच्या ट्रेन न्यूजच्या टीमला आपला हा व्हिडिओ फुटेज वगैरे जे असेल तर ते पाठवू शकतात. अशा छाटण्या आपण थांबवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. धन्यवाद. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.